हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आज आम्ही आलो हरिहर गडावरती एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला बी दाखवूया. चला आमच्यासोबत. आता आम्ही आलो तर फर्स्ट ऑफ ऑल नाशिकला तुम्हाला जर यायचं असलं तर नाशिक रेल्वे स्टेशनला यायचं. तिथून तुम्हाला सिटी बस अवेलेबल असते. त्यानंतर तुम्ही त्र्यंबकपर्यंत जरी आलात तिथून समोर तुम्हाला लोकलच्या गाड्या भेटून जातील. पर पर्सन काही 200 रुपये सीट वगैरे असेल. तुम्हाला संपूर्ण माहिती देतो, शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ स्किप करू नका, कारण की हा खूप भारी व्हिडिओ होणार आहे. टोटली माहिती भेटणार आहे आपल्याला. आता हा गड आहे, ट्रॅक नेमकाच चालू झाला आहे वरती चढायला. हा इकडे गाव आहे, इथून ट्रॅक चालू झाला आहे. जस्ट सुरुवात आहे. 5 जणांची टीम आहे आमची. जस्ट बघण्यासाठी आलो. आमचा प्लॅन पण नव्हता हरिहर गडाला यायचा. आम्ही गेलो तो शिर्डीला जायचं होतं आम्हाला, पण अचानक ठरलं की आमचं इकडे यायचे. तर आलो. चला बघू नेक्स्ट टाइम. प्रॉपर प्लॅनिंग, प्रॉपर शूज, ट्रॅकिंग शूज, पॅन्ट, शर्ट, सगळं बॅगी वगैरे. आता आमच्याकडे वॉटरप्रूफ बॅग पण नाही. आता आम्हाला बॅग खाली ठेवून जावं लागलं, कारण की वातावरण बघा पावसाचं झालं आहे. जर कधी अचानक पाऊस येऊ शकते, त्याच्यामुळे रिक्स घ्यायला नको. कपडे वगैरे ओले होतात. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आम्ही जस्ट आता हरिहरगडच्या पायथ्याशी आहोत आणि हा काही रस्ता आहे आणि आम्हाला जायचं आहे. हा इथपर्यंत जायचं आहे. जस्ट सुरुवात झाली आमची. तिथं काही माणसं दिसतील तुम्हाला, एकदम छोटे बारीक. तिथपर्यंत जायचं आहे. चला बघू रस्ता कसा आहे, काय आहे, आणि जाऊ लवकरच वरती आल्यानंतर संपूर्ण काही माहिती भेटणार आहे आपल्याला. म्हणजे टोटली एक्सप्लोर करायचं आहे की हरिहरगड कसा आहे, चढण्यासाठी सोपं आहे की नाही, किती खर्च आला. आणि मी शेवटपर्यंत तुम्हाला हे पण सांगणार आहे की किती खर्च आला इथपर्यंत येण्यापर्यंत, नाही का, गड एक्सप्लोर करण्यापर्यंत. इथून मी आलो कसं, कुठून. आता जनरली सगळे काही एकाच ठिकाणचे नसतात. तुम्ही कुठून येतात ते तुमच्या सिटीवर डिपेंड आहे. पण सध्या जर नाशिक रोडपासून ते हरिहरगडापर्यंत संपूर्ण डिटेलमध्ये किती खर्च येतो, काय येतो, कसं जायचं, काय जायचं, सगळं सांगतो मी. व्हिडिओमध्ये कंटिन्यू करा. तर फायनली आमचा ट्रॅक सुरू झालेला आहे. हाय एंट्रन्स, हाय एंट्री गेट, आणि इथून वरती ट्रॅक म्हणजे वरती जाण्याचा रस्ता. बघूया कसं आहे. ॲडव्हेंचरसाठी तर खूप छान आहे. मला खूप जास्त दम लागला आहे. फक्त जस्ट इतकंच वरती आलो आम्ही, आणखी खूप जास्त जायचं आहे. पळत आलो ना, त्याच्यामुळे असं होते. ॲडव्हेंचरसाठी खूप भारी आहे. आणि ज्यावेळेस पाऊस पडत असेल वरून, त्यावेळेस अशा रस्त्याने चालायला खूप जास्त मजा येते. तर चला जाऊ वरती हळूहळू. तर फायनली गाईज आम्ही अर्ध्यापर्यंत आलो आहे आणि वातावरण इतकं भयानक झालं आहे. इकडे बघा, टोटली पाऊस यायचं असं वातावरण. टोटली ढगं आले डोंगरावरती. आणि हे आमचा स्क्वॉड किंवा ग्रुप काय म्हणता येईल ते म्हणा. आम्ही 5 जण आलो आहेत. हे सगळे 4 आणि मी इकडे 1. आणि आता जस्ट थोडं राहिले इथं. आपण जे रीलमध्ये किंवा याच्यामध्ये बघतो तो हा इथून हा पॉईंट येतो, तिथपर्यंत जायला थोडं अंतर राहिले. चला भेटूया. खूप जास्त गरम होते आभाळ आल्यामुळं. खूप जास्त असं वारं पण नाही. आता थोडं वारं सुटलं आहे. हे काय झाडं वगैरे हलतात, नाही तर पहिले वारं बिरं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे इतकं जास्त गरम होऊ आलं ना, खूपच जास्त गरम होऊ आलं. आता थोडं लईच छान वाटतं. पाऊस पण येते, बारीक थेंब चालू झाले. आता मी प्रॉपर पावसामध्ये वरती जातोय. इथं थोडं राहिले. आता उग तरी 15 मिनटं लागते ना मला क्रॉस करायला इथून इतकं. फक्त हा एरिया क्रॉस करायचा आहे. चला जाऊ. तर फायनली काही आम्ही वरती आलोत. मधात वरती ट्रॅकला व्हिडिओ नाही शूट केला, खूप जास्त माकडं होते. आणि आम्हाला ॲक्च्युली बॅग पण खाली द्यावं लागली काहीतरी जुगाड करून. कुणी नेत पण नव्हतं खाली. हे आम्ही इतके जण वरती सुखरूप पोहोचलो आणि आम्ही फायनली स्वर्गात आलो. हे बघा, संपूर्ण पांढरा धुकं आहे, ढगं येते पूर्णपणे. ढगात येत खाली काहीच अक्षरशः काहीच दिसत नाही. आम्ही खूप जास्त उंचीवर, जवळपास काही आय थिंक मला माहीत नाही 1000 काहीतरी फूट. आता फक्त तिथे जायचं राहिले, बस लास्ट पॉईंट. डन. फायनली आम्ही पोहोचलेलो आहेत. तर मधला व्हिडिओ नाही घेतला कारण की खूप जास्त माकडं होते. तर चला समोर तिथं जाऊ. लेट्स गो. कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक चा जडो विषय सर्वथा नावडो कदंद्री कमळी दडो मुरडिता हटाने अडो वियोग घडता रडो मन भव चरित्री जडो. तर फायनल काही आमचा ट्रॅक कंप्लीट झालेला आहे, किंवा आमचा गड रंगून कंप्लीट झालेला आहे. खूप जास्त मजा आली. पाऊस पण आला, धुकं पण होतं. आणि आम्ही वरती गेल्यानंतर इतकी जास्त धुकं आलं की आम्हाला वाटलंच नव्हतं की आम्हाला असा व्ह्यू बघायला भेटेल. पण खूप भारी वाटलं. नंतर धुकं कमी झालं. आम्ही 1 ते 1.5 तास वरती होतो. इथं लेकरांची शाळा सुटली वाटतं, त्यांचा आवाज येते. इथे शाळा आहे वाटतं, कुठेतरी शाळा आहे वाटतं इथं. आणि आता आम्ही बसतो तिथं गाडीची वाट बघत. हे आमचे रामप्रसाद गाडवे, ओमकार गोरे. लुक ॲट दिस ब्रो.
प्रशांत गाडवे हाय करा सर. सोहन गाडवे हाय करा सर. तर नक्कीच आता नेक्स्ट ट्रिप कुठेतरी होती ते बघू, प्लॅनिंग करू आणि भेटू तुम्हाला. तब तक के लिए थँक्यू फॉर वॉचिंग. सो बाय.